मित्रांनो नमस्कार, कसे आहात? आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, माझ्या पाठीमागे आपण हा जो पूल पाहत आहात हा आहे अहमदनगर बीड परळी या सर्वांचं लक्ष वेधून घेतलेल्या, सर्वांसाठी वेटिंगवर असलेल्या रेल्वे मार्गावरचा हा आहे बिंदुसरा नदी। या नदीवरील बीड शहरालगतचा सर्वात मोठा पूल आहे। मित्रांनो, यापूर्वी देखील आपण एक रेल्वेबद्दलचा रेल्वेबद्दल नेमका अपडेट काय आहे, अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाचा अपडेट सांगणारा व्हिडिओ आपण या अगोदर आपल्या या चॅनलवरती टाकलेला आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये देत आहे। तो व्हिडिओ देखील आपण नक्की पाहून घ्या। अतिशय माहितीपूर्ण अशा प्रकारचा अपडेट देणारा हा व्हिडिओ आहे। आणि त्यानंतरचा आज मी हा जो व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आली होती मित्रांनो की व्हिडिओ खूप सुंदर आहे परंतु शूटिंग व्यवस्थित झालेलं नाही। आणि या प्रेक्षकाची ही अपेक्षा त्यांचा भंग होऊ नये म्हणून मी आज परत हा व्हिडिओ या ठिकाणी शूट करत आहे। हा जो पूल आहे मित्रांनो, हा अहमदनगर बीड परळी या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भाला पुढे जोडणारा हा जो रेल्वे मार्ग आहे अतिशय महत्त्वाचा आणि मागास असलेला जो भाग आहे की औद्योगिक दृष्ट्या तसं म्हटलं तर बीड हे जे शहर आहे हे धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरचं अतिशय महत्त्वाचं शहर आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी रेल्वे नसल्यामुळं औद्योगिक प्रगती झालेली नाही, त्यामुळे येथील तरुणांच्या हाताला काम नाही आणि म्हणून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण या ठिकाणी या उद्योगधंद्याच्या रेल्वेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आणि हा जो पूल आहे मित्रांनो, हा आहे या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरचा बीड शहराजवळचा। बीड शहर हे बिंदुसरा नदीच्या काठावरती वसलेलं आहे, हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच। या बिंदुसरा नदीवरचा हा या रेल्वे मार्गावरचा सर्वात मोठा पूल आहे आणि हा पूल दिसायला देखील असा या ठिकाणचं जे दृश्य आहे ही या ठिकाणून वाहणारी बिंदुसरा नदी आणि या नदीवरचा हा पूल की जो सध्या रेल्वेच्या प्रतीक्षेमध्ये आहे तो सुद्धा तयार होऊन झालेला आहे, रेडी आहे। तो फक्त वरून पटरी अंथरणं त्या ठिकाणी बाकी आहे। बाकी सर्व पुलाचं बांधकाम वगैरे सर्व रेडी आहे। आणि यानंतर मी तुम्हाला याचं सर्व व्यवस्थित चित्र दाखवणार आहे आणि त्यानंतर या पुढे एक आणखीन धुळे सोलापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो इथून जवळच आहे। त्या राष्ट्रीय महामार्गावरती देखील पूल किंवा रेल्वे गेट नेमकं काय होणार आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत आणि त्या पुलाचं काम किती प्रगतीपथावर आहे ते देखील पाहणार आहोत। तत्पूर्वी पाहून घेऊयात हा पूल आणि या पुलाचं बिंदुसरा नदीचं हे नयनरम्य अशा प्रकारचं दृश्य। मित्रांनो, ही आहे बिंदुसरा नदी। या नदीवरती इथून दक्षिणेकडे बिंदुसरा नावाचं डॅम आहे। तिथून ही नदी विस्तृत अशा प्रकारच्या पात्राद्वारे वाहत येते, पुढे सिंदफणा नदीला जाऊन ती मिळते आणि ही आहे पश्चिम बाजू या पुलाची। अहमदनगर या ठिकाणाहून येणारी ही पश्चिम बाजू आहे आणि हा जो आपण पूल पाहत आहात हा आहे या बिंदुसरा नदीवरचा पूल। हा पूर्णपणे याचं काम पूर्ण झालेलं आहे। या पुलामुळे इथलं जे दृश्य आहे ते अतिशय विहंगम आणि सुंदर आहे। वरती पाहू शकता आपण एक गृहस्थ या ठिकाणी सकाळचा फेरफटका मारण्यासाठी आलेले आहेत। असे सकाळी सकाळी तर भरपूर लोक या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी फिरण्यासाठी येत असतात आणि या निसर्गाचा आनंद घेत असतात। तर हा आहे सुंदर देखणा पूल की जो वरून रेल्वे जाण्यासाठी प्रतीक्षेमध्ये आहे। अशीच ही आहे या पुलाची पूर्व बाजू। अतिशय विस्तीर्ण, लांब, दीर्घ आणि सुसज्ज अशा प्रकारचा हा रेल्वेचा पूल आहे।
सध्या या बिंदुसरा नदीमध्ये देखील उशिरा पाऊस आल्यामुळे पाणी देखील आहे। तर हा आहे मित्रांनो बिंदुसरा नदीवरचा रेल्वेच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा प्रचंड मोठा आणि विस्तीर्ण पूल। या पुलावरून व्हिडिओ पाहत असताना मला देखील व्हिडिओ बनवत असताना देखील अशी कल्पना वाटते आणि भास होत आहे की जणू काही वरून रेल्वे झुकझुक झुकझुक करीत या पुलावरून धावत आहे। नक्कीच ही आपली सर्वांची अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होईल। आणि यानंतर आपण पाहणार आहोत धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरती पुलाची नेमकी काय परिस्थिती आहे त्याचे अपडेट। हे पहा मित्रांनो, इकडून आपण बिंदुसरा नदीवरच्या पुलावरून आलेलो आहोत। बिंदुसरा नदीपासून पुढे इथपर्यंत हा रेल्वे मार्ग या ठिकाणी याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु इथून पुढे हे काम थांबलेलं आहे। आता ते आपण पाहूयात। हाच तो मार्ग आहे। आता इथून पुढे पहा आहे या मार्गामध्ये या ठिकाणी वस्ती आहे। या लोकवस्तीवरती हे घरं आहेत। आता भविष्यात जेव्हा हा रेल्वे मार्ग पूर्ण करावायचा असेल तेव्हा या घरांचं पुनर्वसन असेल किंवा आणखीन काय ज्या बाबी असतील ते रेल्वे बोर्डाला माहीत असेल त्याप्रमाणे होतील। परंतु इथून पुढे आता हा जवळच आपल्याला दिसणार आहे तो धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग। या महामार्गावरती पहा आता पाठीमागे पूल झालेला आहे। बिंदुसरा नदीच्या पुलाच्या नंतर सुद्धा मध्येच एक ओढ्यावरती पूल आहे। त्या ठिकाणी उड्डाण पूल बनवण्यात आलेला आहे। तिथून एक रस्ता देखील आहे। असे 2 पूल आहेत। परंतु तिथून पुढे आल्यानंतर मुख्य हा जो रस्ता आहे बीड शहरामधून बायपासला येऊन मिळणारा हा जो रोड आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, आपण या ठिकाणी हा महामार्ग बघू शकता। हे पहा या ठिकाणाहून या राष्ट्रीय महामार्गाला हा रेल्वे मार्ग क्रॉस करणार आहे। पुढे देखील शेत आणि त्या ठिकाणचा ऊस लोकवस्ती आपण या मार्गावरती बघू शकतो। जेव्हा हा रेल्वे मार्ग या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला क्रॉस करेल तेव्हा ही लोकवस्ती या ठिकाणी पुनर्वसित झालेली असेल। हा आहे आपण बघू शकता धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि या ठिकाणी बाकी असलेलं रेल्वेचं काम। आता या पुलावरती या ठिकाणी क्रॉसिंग करताना नेमका उड्डाण पूल होणार आहे का रेल्वेचं गेट फाटक असतं ते बसवलं जाणार आहे हे आपल्याला या ठिकाणी कन्फर्म माहीत नाही। परंतु IQ माहितीनुसार या पुढे रेल्वेने शक्यतो फाटक बसवण्याची जी सुविधा आहे ती बंद केलेली आहे आणि आधुनिकता म्हणून त्या ठिकाणी सर्व ठिकाणी उड्डाण पूल बनवण्याचं नियोजित आहे रेल्वेचं आणि म्हणून शक्यता वाटते की या ठिकाणी देखील उड्डाण पूल होईल। परंतु सध्या या उड्डाण पुलाचं पूर्ण काम बाकी आहे। हा या रेल्वे मार्गामधला राहिलेला अपूर्ण भाग आहे। इथून पुढे हा हायवे क्रॉस करून पुढे रेल्वे जोडण्याचं काम सध्या बाकी आहे। हे आहे या पुलाबाबतीतलं अपडेट। मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार। आणि आपल्याला असाच जर बीडच्या तयार होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाबद्दलचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये रेल्वे स्टेशन असं टाईप करा। जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर मी आपणा सर्वांसाठी बीडच्या रेल्वे स्थानकाचा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल। तोपर्यंत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह।